नमस्कार. मी डॉक्टर स्वाती पुराणिक. मी आयुर्वेदाचार्य आहे आणि माझ्या BAMS नंतर मी केरळला जाऊन केरळियन पंचकर्मामध्ये PG डिप्लोमा केलेला आहे. त्यानंतर आय वॉन्ट टू टेल यू MA योगा आणि MA संस्कृत झाल्यानंतर सुद्धा माझं संस्कृत विषयी जी उत्सुकता होती ती खूप वाढली आणि विद्यार्थी मित्रांनो, मला अतिशय सांगायला आनंद वाटतोय की माझा PhDचा शोधनिबंध सुद्धा मी संस्कृतमध्येच लिहित आहे. तर अशा या महान भाषेचा मला जो काही अनुभव आलेला आहे तो मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे आणि त्यासाठी तुम्हाला जो काही फर्स्ट इयरला संस्कृतचा पेपर आहे पहिला व्याकरणाचा तो नीट समजून घेण्यासाठी आणि पैकीच्या पैकी मार्क मिळवण्यासाठी मी तुमच्यासाठी काही ट्रिक्स घेऊन आलेली आहे. मी नेक्स्ट स्टेप अकॅडमी तर्फे तुम्हाला पुन्हा एकदा आवाहन करते, आमचं ऍप जर तुम्ही आतापर्यंत डाउनलोड केलेलं नसेल तर अवश्य करा. आमचं व्हॉट्सॲप चॅनल आहे, शिवाय टेलिग्राम चॅनल आहे, ते सबस्क्राईब करा. यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा आणि लेटेस्ट अपडेट्स मिळवा. पुन्हा एकदा मी तुम्हाला ट्रिक यातली सांगू इच्छिते. कमीत कमी 40 मार्क तुम्हाला या व्हिडिओच्या नीट पाठांतरा तुम्ही वारंवार जर बघितलं आणि समजलं तर तुमचे 40 मार्क फिक्स होणारे लिहून घ्या माझ्याकडनं. तर आज आपण बघूयात शब्दरूप पाठांतराची युक्ती. मी जेव्हा तुमच्या वयाचे होते ना मुलांनो, तेव्हा माझ्या मनात खूप संस्कृत व्याकरणाविषयी प्रश्न असायचे आणि आम्हाला सुद्धा तुमच्यासारखंच लघुसिद्धांत कौमुदी हा संदर्भ ग्रंथ म्हणून सांगितलेला होता. पण काय होतं की पाणिनी महर्षींनी एकूण 4000 सूत्रांची रचना केलेली आहे आणि अष्टाध्यायी हा जो त्यांनी रचलेला मुख्य ग्रंथ आहे त्यामध्ये 4000 सूत्र आहेत आणि सिद्धांत कौमुदी किंवा त्याहीच्या खाली लघु सिद्धांत कौमुदीमध्ये केवळ 1200 सूत्र आहेत. मग त्याच्यामुळे काय होतं, जर आपण फक्त लघु सिद्धांत कौमुदी किंवा त्याच्याही अजून जे काही पुस्तकं असतात आपल्याला त्याचाच अभ्यास केला तर आपल्या कन्सेप्ट क्लिअर होत नाहीत आणि मग आपण काय करतो, केवळ पाठांतर करतो. मग संस्कृत म्हणजे काय, फक्त पाठांतर. तर तसं न होण्यासाठी हा व्हिडिओ आहे आणि यामध्ये तुम्हाला शब्दरूप कसं तयार होतं हे समजून सांगितलं जाईल. मग तुम्हाला लक्षात येईल की हे प्रत्यय काय आहेत, सुप प्रत्यय, आणि मग त्याच्यापासून बालक कसं काय तयार होतं ते आपण आज शिकणार आहोत. तर या व्हिडिओमध्ये आपण काय काय बघणार आहोत, पद प्रातिपदिक. पहिल्यांदा आपण पाहणार आहोत प्रातिपदिक म्हणजे शब्दांचं मूळ रूप, ज्याला कुठलेही प्रत्यय लावलेले नाहीत, अशाला आपण प्रातिपदिक असं म्हणतो. त्यानंतर आपण पद संज्ञा. इथे मी जे तुम्हाला सांगितलं की तुमचे 40 मार्क फिक्स, कारण तुम्ही नीट जर याचा अभ्यास केला तर तुम्हाला संज्ञा प्रकरणामध्ये आपल्याला पद म्हणजे काय ते त्याचा आपण अभ्यास करणार आहोत. त्यानंतर सुप प्रत्ययांचा अभ्यास करणार आहोत. सुप प्रत्ययांचं व्यावहारिक रूप काय आहे त्याचा आपण विचार करणार आहोत. यामध्ये तुम्हाला मी काय केलेलं आहे की प्रथमा विभक्तीचं उदाहरण सॉल्व्ह करून दाखवलेलं आहे. त्याच नंतर आपण काय बघणार आहोत तर वेगवेगळे शब्दरूप. प्रथमा विभक्तीला जसं लागतात ते शब्द प्रातिपदिकाला प्रत्यय लावून कसे तयार होतात. त्यानंतर शब्दांचे प्रकार. आपल्याला माहिती असेल नसेल माहिती तरी लक्षात घ्या, इथे तुमची कन्सेप्ट पूर्णपणे क्लिअर होणार आहे. अजंत म्हणजे स्वरांत. अच म्हणजे काय, स्वर. ओके, अच म्हणजे स्वर आणि या च चा ज होतो संधी होऊन अजंत. हल म्हणजे व्यंजन. हल अंते यस्य सह हलंत. ठीक आहे, म्हणजे व्यंजनांत शब्द. आणि मग सगळ्यात महत्वाचं तुमच्या इंटरेस्टचं की शब्दरूप पाठ कसे करायचे. देव देवौ देवा हा प्रथमा एवढं म्हणेपर्यंत काय होतं ते बऱ्याचदा वॉश आउट होतं आणि आपल्याला ऐनवेळी आठवत नाही. तर ते आपण बघण्यासाठी इथे नीट व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर आज आपण बघणार आहोत पहिला पॉइंट आहे तो म्हणजे प्रातिपदिक. व्हॉट इज प्रातिपदिक. पाणिनी महर्षींनी अतिशय सुंदर नियमावली तयार केलेली आहे आणि प्रत्येक, तुम्हाला पुन्हा एकदा सांगते तुम्हाला माहित नसेल तर, 8 अध्याय आहेत. प्रत्येक अध्यायामध्ये 4 पाद आहेत आणि टोटल 32 पादांचा अष्टाध्यायी किंवा सूत्रपाठ हा ग्रंथ पाणिनींनी रचलेला आहे. त्यामध्ये हे जे काय आहेत हे सूत्र आहेत. हे जे काही तुम्हाला इथे दिसतंय की
1 2 45 म्हणजे काय, तर पहिला अध्याय, दुसरा पाद आणि 45 नंबरचं सूत्र. ठीक आहे, इथे कृत तद्धित समासाचं पहिला अध्याय, दुसरा पाद, 46 नंबरचं सूत्र. तर आता आपण इथे पाहणार आहोत की प्रातिपदिक म्हणजे काय. सूत्रांमध्ये वर्णन केलेलं आहे अर्थवत. ठीक आहे, अर्थवान, अर्थ असलेलं, सार्थ. हे द जर आपण हलंत केलं, त्यातला अ बाजूला काढला तर अधातू, अर्थवत, अधातु, अप्रत्यय. ओके, प्रातिपदिकम ही प्रातिपदिकाची डेफिनेशन आहे की प्रातिपदिक म्हणजे काय. पहिला पॉइंट आहे की अर्थ आहे त्याला. ठीक आहे, विना अर्थाचा निरर्थ काही नाहीये, अर्थवद आहे. अधातू आहे, तो काय आहे, धातू नाहीये. म्हणजे धातूपासून क्रिया शब्द बनतात आणि प्रातिपदिकापासून शब्द म्हणजे नाम बनतात. अधातू आणि अप्रत्यय, त्याला प्रत्यय लागलेला नाहीये, प्रत्यय लागल्यावर त्याला पद म्हणतो आपण. ठीक आहे, अप्रत्यय प्रातिपदिकम. आय होप तुम्हाला क्लिअर झालं असेल. उदाहरण बघूयात आपण. आणखी प्रातिपदिक कोणाला म्हटलंय तर ते सांगितलेलं आहे कृत प्रत्यय, नंतर तद्धित आणि सामासिक शब्द. कृत तद्धित समासाश्च यांना पण प्रातिपदिक अशी संज्ञा आहे. उदाहरण बघूयात आपल्या रोजच्या वापरातले. राम, माला, वन. आता इथे तुम्ही जर बघितलं तर राम अर्थ आहे, बरोबर. वन अर्थ आहे. धातू आहे का, नाहीये, धातू नाहीये, अर्थ आहे, अधातू आहे आणि प्रत्यय लागलेला आहे का, राम, रामौ, रामा, प्रत्यय नाही लागलेला आहे. जोपर्यंत प्रत्यय लागलेला नाहीये तोपर्यंत आपण त्याला प्रातिपदिक म्हणणार. ठीक आहे, हे झालं प्रातिपदिकाबद्दल. पुढे बघूयात. पद. संस्कृत व्याकरणामध्ये खूपच महत्वाचा नियम सांगितलेला आहे, तो म्हणजे अपदम न प्रयुंजित. ठीक आहे, की अपद, जे पद बनलेलं नाही असा शब्द वापरायचा नाही, त्याची योजना करायची नाही. थोडक्यात तुम्हाला वाक्य बनवायचं असेल तर पद आधी बनवा आणि 2 पदांचं मिळून वाक्य बनतं. ठीक आहे, म्हणजे राम आणि गच्छती हे होणार नाही अनलेस अँड अंटिल यू डू इट पद. ह्याला प्रत्यय लागल्यावर आपण राम गच्छती. नुसतं राम आणि गम म्हटलं तर ते पद नाही, वाक्य नाही. राम गच्छती. ठीक आहे, तर मग पद म्हणजे काय, तर पद म्हणजे सुप तिंगंतम पदम. पदाची ही व्याख्या आहे की सुप प्रत्यय किंवा तिंग प्रत्यय शेवटी. ठीक आहे, सुप किंवा तिंग प्रत्यय अंती, अंतम, शेवटी लावले तर त्याला आपण पद असं म्हणायचं आहे. ओके, मग सुप प्रत्यय जे आहेत ते कोणते आहेत त्यांचाच आपण विशेषतः इथे अभ्यास करणार आहोत. तिंग प्रत्यय हे धातूंच्या शेवटी लावले जातात आणि त्याच्यापासून क्रियापद बनतात. सुप प्रत्यय हे प्रातिपदिकाच्या शेवटी लावतात आणि त्याच्यापासून नाम बनतात. क्लिअर. नाउन्स बनवण्यासाठी आपल्याला सुप प्रत्ययांचा वापर करावा लागतो. मग हे सुप प्रत्यय म्हणजे काय आहे, तर आपण प्रत्याहार ही संज्ञा शिकलोय. त्यामध्ये काय केलं जातं की सुरुवातीचा एक वर्ण आणि शेवटचा वर्ण मिळून आपण प्रत्याहार बनवतो. तसं हा प्रत्ययांचा प्रत्याहार, हे स्वौज समौढ ही जी मोठी लाईन आहे ह्याचा शेवटचा वर्ण आहे काय, प आहे आणि सुरुवातीचा वर्ण आहे सु आहे. हे मिळून सुप हा प्रत्याहार झालाय आणि हा 4था अध्याय, पहिला पाद, 2 नंबरचं सूत्र आहे. ठीक आहे, हे जे आहेत हे 21 यामध्ये सुप प्रत्यय आहेत. ठीक आहे, तर ह्या प्रत्ययांच्या विषयी आपण आता पुढे बघूयात. पुन्हा एकदा नीट लक्ष द्या की पदद्वयम भवती. ठीक आहे, सुबंतम तिंगंतम च. 2 प्रकारचे पद आपण पाहिले, सुबंत आणि तिंगंत. सुबंत कोणाला म्हणायचं, सुप प्रत्यय अंतम अर्थात शब्दरूपाणी, ज्यांच्या शेवटी सुप प्रत्यय आहेत. आपला मुख्य या व्हिडिओचा विषय शब्दरूपांचा आहे. तर सुप प्रत्यय शेवटी लावून शब्दरूप तयार केली जातात.
पुढे बघा तिंगंत, तिंग अंतम अर्थात क्रिया किंवा क्रियापद. ठीक आहे, तिंग प्रत्यय जे 18 आहेत ते धातूंच्या शेवटी लागतात आणि क्रियापद बनवलं जातं. येशाम अंते सुपप्रत्ययाः ते सुबंताः. ठीक आहे, उदाहरण बघा बालकः विद्यालयः इत्यादी. आणि येशाम अंते तिंग प्रत्ययाः ते तिंगंताः गच्छति भवति इत्यादी. तर आता आपण सुप प्रत्ययांचा जर सखोल विचार करायचा ठरवला तर तुमच्या लक्षात येईल की मी सांगितलं पहिला वर्ण आणि शेवटचा वर्ण घेऊन आपण काय करतो, प्रत्याहार बनवतो. सुप मध्ये सु औजस, औक्षस, ताभ्याम भिस, ञेभ्याम भ्यस, ngसीभ्याम भ्यस, ngस ओस आम, नी ओस सुप. हे 21 प्रत्यय बनतात विभक्ती आणि वचनानुसार. 7 विभक्ती आणि 3 वचनांमध्ये हे सुप प्रत्यय आहेत. मग आता आपल्याला हे सुप प्रत्यय माहिती आहेत, त्यांचा अर्थ पण तुम्ही प्रथमा करताने वगैरे असं जर पाठ केला नसेल तर करून घ्या एकदा. आणि त्यांचा उपयोग आपल्याला कसा होतो आणि त्याचं काय व्यावहारिक त्याचा उपयोग आहे हे आपण इथे बघणार आहोत. या सूचा बघा मुलांना इथे व्यावहारिक स झालेला आहे. ठीक आहे, आणि विसर्ग संधी शिकवताना मी तुम्हाला सांगितलेलं आहे की विसर्ग हा आयदर काय होतो, विसर्ग स्वरूपात असतो, सकाराच्या स्वरूपात असतो किंवा रेफच्या स्वरूपात असतो. ठीक आहे, तर ह्या इथे आउटचा हा ट लोप पावलाय, औ शिल्लक राहिलाय आणि जस्ट काय झालेलं आहे, अस शिल्लक राहिलाय. तर ही प्रक्रिया काय आहे, तर ही प्रक्रिया आपण बघूयात. दोन मिनिट. ही प्रक्रिया आपण नीट बघूयात की हे कशा प्रकारे होतं. यामध्ये मी तुम्हाला प्रथमा विभक्तीचं उदाहरण दिलेलं आहे. बरं ठीक आहे, इथे थोडं बरं आपण आहे ना काय करूयात की मी तुम्हाला बोर्डवर समजून सांगते. सु जो आहे पहिला प्रत्यय, फॉर एक्झाम्पल आपलं प्रातिपदिक आपण घेऊयात राम. राम हे प्रातिपदिक आहे, त्याला आपण प्रथमा एकवचनेचं काय लावणार आहोत, सुप्रत्यय लावणार आहोत. मग हे राम कसं होतं, हा प्रवास काय आहे ते आपण आता बघणार आहोत. या सु मध्ये मी जसं सांगितलं काय होतं माहितीये का, की सगळे नियम अष्टाध्यायीतले लावले जातात. एक नियम आहे उपदेशे अजनुनासिक इथ. ठीक आहे, हा नियम आहे, हा हे सूत्र आहे. मग हे सु म्हणजेच आपण पाहिलंय स्वर काय असतं, स असतं आणि उ आहे. हा जो उ आहे अनुनासिक पण आहे आणि अननुनासिक पण आहे. आपलं सूत्र आपल्याला काय सांगतंय, उपदेशे. मी तुम्हाला त्रिमुनींबद्दल माहिती सांगितली तेव्हा उपदेश म्हणजे काय सांगितलं तर पाणिनींनी रचलेले 5 ग्रंथ, धातुपाठ, सूत्रपाठ, गणपाठ आणि काय लिंगानुशासनम आणि उणादी सूत्र, त्याला उपदेश असं म्हणतात. किंवा उपदेश अवस्थेमध्ये किंवा आद्योच्चारणामध्ये उपदेशे. ठीक आहे, अच अनुनासिक इत या ग्रंथांमधला जे काही अच आहे म्हणजे स्वर आहे आणि तो अनुनासिक असेल तर त्याला आपण काय करणार आहे, इत संज्ञा देणार आहे. आणि या इत संज्ञा देऊन काय करणार आहे आपण, तस्य लोप, त्या इत संज्ञा दिलेल्या वर्णाचा आपण लोप करणार आहे. मग लोप करायचं म्हणजे काय करायचं ते पण पाणिनीने सांगितलंय की अदर्शनम, अदर्शनम लोप. तो तिथे आहे पण त्याचं दर्शन नाही, तो मिटवून टाकायचा आहे. मग आपल्याकडे काय शिल्लक राहिलंय, सकार. ठीक आहे, आता इथे आपण आलो सु पासून सकारापर्यंत आलो. मग पुढे काय होतं, पुढे सूत्र एक लागतं ते म्हणजे ससजुषो रुहु, ससजुषो रुहु. ठीक आहे, या सूत्राने स किंवा सजुष हे जे आहे ह्याला रु आदेश होतो. ओके, पुन्हा या रूच काय होणार आहे तर हे रेफ आहे
आणि इथे ऊ आहे आणि ह्या ऊचा आपण काय करणार आहे, लोप करणार आहे. मग आपल्याकडे काय शिल्लक राहिलं, अदर्शन केल्यावर र शिल्लक राहिलं. आणि हे जे र आहे ह्याला इथे एक सूत्र लागतं, खरवसानयोः विसर्जनीयः. खरवसानयोः विसर्जनीयः. या रेफचा काय करायचं आहे, विसर्ग करायचा. तर एवढ्या सगळ्या स्टेप्स झाल्यानंतर या सूचं आपण काय करणार आहोत, विसर्गामध्ये रूपांतर करणार आहोत. मग आपलं प्रातिपदिक जे आहे राम प्लस सू बरोबर राम प्लस विसर्ग बरोबर राम. हे प्रथमा एकवचनाचं रूप बनलं. ठीक आहे, पुढे बघा, जे जशा आपण हे केलं तसंच इथे औ मधलं हे इथे ट होतं की नाही, सु औजस मध्ये हे इथे आउट होतं. तर ह्या ट चा हलंत्यमनी लोप होतो आणि ते त्याचं अदर्शन होतं. मग औ शिल्लक राहतं. राम रामौ. आणि जस जे होतं तर ह्या ज चा चुटू या सूत्राने लोप होतो आणि अ शिल्लक राहतं आणि स शिल्लक राहतं. मग इथे या स चा पुन्हा सगळ्या आता सांगितलेल्या सिक्वेन्सनी सकाराचा विसर्ग होतो आणि अ. मग राम प्लस अह बरोबर रामा. अ अधिक आ दीर्घ संधी होतो आणि रामा हा. मग तुम्हाला लक्षात आलं असेल की राम रामौ रामाहा हे रूप कसे बनतात. सुऔजस्त राम रामौ रामाहा. आय होप तुम्हाला क्लिअर झालं असेल. नसेल तर थोडं पुन्हा एकदा व्हिडिओ ऐका, मग तुम्हाला त्याचं पुन्हा आकलन होईल. अशा प्रकारे आपण रामम रामौ रामान हे वेगवेगळे सूत्र वेगवेगळ्या स्टेजला लागून काही गोष्टी काढून टाकल्या जातात. ह्याला एक उदाहरण म्हणून तुम्हाला सांगू इच्छिते की आपण एखादा भोपळा आणला भाजी करायला. आपण जेव्हा भोपळा आणतो घरात तर तो अख्खा भोपळा टाकतो का कढईमध्ये, नाही. आधी त्याचं साल काढतो, मग चिरतो, मग त्यात काही काही मसाले ऍड करतो. तसं ह्या संस्कृत व्याकरणाचं आहे मुलांना, की आपण काय करणार आहे, हे प्रातिपदिक आणलेलं आहे. ओके, प्रातिपदिक आपण जेव्हा घेतो तेव्हा त्यात आपण काही गोष्टी ऍड करतो, काही काढून टाकतो आणि मग आपलं पद तयार करतो वेगवेगळ्या विभक्तीनुसार. तर असं हे जे काही आहे आपला आयुर्वेद सुद्धा काय आहे की प्रत्येक व्यक्ती सापेक्ष आहे. आपण एकच गोष्ट एकच गोळी एकाला लागू झाली म्हणजे सगळ्या रुग्णांना ती देत नाही. तुम्हाला आता तुम्ही शिकाल की बलाबल रुग्णाचं बघून आपल्याला औषधाची योजना करायची असते. तसं संस्कृतचं आहे की प्रत्येक ठिकाणी आपल्या जो वक्ता असतो त्याच्या इच्छेनुसार कुठला प्रत्यय वापरायचा हे ठरवलं जातं, पण ते नियमबद्ध आहे. तर आता पुढे जाऊयात की शब्दरूप आपल्याला कळले कसे तयार झाले. आता हे पाठ कसे करायचे, तर त्याच्या आधी शब्दरूपांबद्दल माहिती तर हवी की शब्दरूप किती प्रकारचे आहेत. तर शब्दांचे दोन, द्विविधा. पुन्हा एकदा तुम्हाला सांगते, कती म्हणजे किती, ओके, आणि कतिधा म्हणजे किती प्रकारचे. ओके, तर द्विविधा म्हणजे दोन प्रकारचे शब्द आहेत. अजंताहा हलंताहा. तुम्हाला सांगितले अजंत अच अंते यस्य सह. ज्याच्या शेवटी अच म्हणजे स्वर आहेत, म्हणजे स्वरांत शब्दांना आपण अजंत म्हणतो. आणि हल म्हणजे व्यंजन ज्याच्या शेवटी आहे त्या व्यंजनांत शब्दांना आपण हलंत शब्द म्हणतो. मग अजंत शब्द फॉर एक्झाम्पल बालक, अगदी सोपं आहे. शेवटी आपण त्याचं लांबवायचं. बालक मग अ लागतं, मग अकारांत. तो बालक म्हणून अकारांत पुल्लिंगी. असं हरी ई येतं. साधू कर्तृ रू हा काय आहे संस्कृत मध्ये स्वर आहे. रू हा स्वर आहे. मग अशा प्रकारे हे काय आहे स्वरांत शब्द आहेत. ठीक आहे, नदी सखी पुत्री धेनू तनू हे स्वरांत किंवा अजंत शब्द आहेत. दुसरे हलंत शब्द आहेत. फॉर एक्झाम्पल राजन. न त्याच्यामध्ये स्वर नाहीये मिसळलेला, त्यामुळे हा हलंत किंवा व्यंजनांत शब्द आहे राजन. ओके, राजन, तपस्विन, गुणिन, यशस्विन हे सगळे. आपल्याकडे पण श्लेष्मन हे सगळे शब्द तुम्ही
हलंत शब्द म्हणून आपण त्यांना बघायचं आहे आणि त्यांचं कसं आपण पाठांतर करायचं ते पण बघूयात. ह्यांचे पुन्हा अजंताचे आणि हलंताचे तीन तीन प्रकार होतात तिन्ही लिंगामध्ये. अजंत पुल्लिंग, अजंत स्त्रीलिंग, अजंत नपुंसक लिंग. तसंच हलंत पुल्लिंग, स्त्रीलिंग आणि नपुंसक लिंग शब्द असतात आणि त्यांचे वेगवेगळे रूप असतात. फॉर एक्झाम्पल हे इथे एक्झाम्पल दिलेले आहेत. प्रत्येक पुल्लिंग बालक आहे. अजंत स्त्रीलिंग नदी, देवी, सखी आहे. नपुंसक लिंग अस्थी आहे. अस्थी हा आपण मराठीत तो हा अस्थी म्हणतो, पण संस्कृत मध्ये नपुंसक लिंगात आहे. वारी म्हणजे पाणी, ते पाणी आपण म्हणतो, त्याप्रमाणे इथे तेच आहे. तर काही काही शब्दांमध्ये आपल्याला भेद आढळतो, काही सेम आहेत. ठीक आहे. त्यानंतर हलंत तिन्ही ह्याच्यामध्ये आपण बघतो. आता ह्यामध्ये आपण पाठ कसं करायचं, सगळ्यात महत्वाचा पॉइंट आहे की पाठ कसं करायचं. यासाठी तुम्ही मुख्य गोष्ट लक्षात घ्या. ह्या ज्या विभक्ती आहेत या बदलणार आहेत का? नाही. मग त्या वारंवार म्हणायची गरज आहे का? रामः रामौ रामा हा प्रथमा, रामम रामौ रामा हा द्वितीय. गरज नाहीये. तुम्ही फक्त रामः रामौ रामा ठीक आहे, किंवा रामम रामौ रामान असंही म्हणू शकता. अशा प्रकारे पाठ करा. किंवा हे अजून सोपं आहे, व्हर्टिकली जर तुम्ही पाठ केलं ना तर तुम्हाला अजून सोपं जाईल विद्यार्थी मित्रांनो. रामः रामम रामेण, रामाय रामात रामस्य, रामे हे राम. मग नंतर द्विवचन जर पाहिलं तर खूप सोपं आहे की रामौ रामौ रामाभ्याम रामाभ्याम रामाभ्याम, रामयो रामयोः हे राम. आणि बहुवचनांचं पण रामाः रामान रामैः, रामेभ्य रामेभ्यः रामाणां रामेषु हे रामाः. व्हर्टिकली पण खूप सोपं जातं. कुठेही नियम असा नाहीये. तुम्हाला व्हायवामध्ये तुम्ही उभं का बरं पाठ केलं, वचन विभक्तीनुसार का नाही पाठ केलं असं कोणीही विचारणार नाही. तुम्हाला पाठ असणं गरजेचं आहे. तर ही एक ट्रिक लक्षात ठेवा. किंवा जर तुम्ही आडवं पण पाठ करत असाल विभक्तीनुसार तर यू नीड नॉट मग अप एव्हरी टाइम विभक्ती, कारण विभक्ती बदलणार नाहीये, रूप बदलणार आहे. पुढे बघूयात. ही एक खूपच इंटरेस्टिंग गोष्ट आहे. संस्कृतमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या जसं जसं आपण थोडा सखोल अभ्यास करतो तेव्हा वेगवेगळ्या चमत्कृती पूर्ण रचना बघायला मिळतात. आपण रामरक्षा पाठांतर खूप जणांनी केली असेल, तिथे तुम्हाला लक्षात येईल रामो राजमणे सदा विजयते. मग इथे रामो म्हणजे हे राम. रामम रमेशम भजे, रामम द्वितीय एकवचन, रामेण अभिहता तृतीय एकवचन, रामाय तस्मै नमः चतुर्थी, रामात नास्ति ते संधी झालाय, तचा न झालाय, रामात नास्ति पंचमी, रामस्य दासोऽस्म्यहम, रामाचा मी दास आहे षष्ठी विभक्ती, रामे चित्तलय सदा भवतु मे, रामामध्ये माझं, रामामध्ये तयात सप्तमी विभक्ती, आणि भो राम हे राम माम उद्धर माझा उद्धार कर, म्हणजे इथे संबोधन. अशा प्रकारे हा सुंदर श्लोक आहे, त्याला विजय मंत्र असं म्हणलं जातं. तुमच्यासाठी आणखी एक श्लोक आणलेला आहे मी. याचं महत्व आहे मुलांनो. अन्नदानम परम दानम विद्यादानम अतः परम. अन्नदान हे निश्चित श्रेष्ठ आहे. भुकेलेला जेवू घालणं ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि त्याही पेक्षा आणखी काय महत्वाचं आहे? विद्यादान महत्वाचं आहे. का बरं असं म्हटलं असेल बरं? तर अन्नेन क्षणिका तृप्ती, अन्न देऊन तुम्ही तेवढ्या वेळ त्याची तृप्ती करणार आहात, त्याचा आत्मा पोट शांत होणार आहे, परंतु पुन्हा 1-2-3 तासांनी त्याला भूक लागणारच आहे. यावत जीवम च विद्यया, पण विद्येने जी भूक किंवा मनाची तृप्ती होते, भूक शांत होते, ती यावत जीवम तुमच्या पूर्ण आयुष्यभर ती तुम्हाला तृप्ती राहणार आहे. तर अशा प्रकारे विद्यादान हे सर्वश्रेष्ठ दान आहे असं या श्लोकात सांगितलेलं आहे. तुम्हाला आवडला असेल आजचा व्हिडिओ तर अवश्य लाईक करा, आणि काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. धन्यवाद.